नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजले 6:30. मी आता निघालो आहे नालासोपारावरून थेट त्र्यंबकेश्वरला, नाशिककडे. तर तुम्हाला या मोटो ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे रूट माहिती, रोड कंडिशन, वेळ आणि अंतर किती लागते ते, आणि आपला रोड एक्सपिरियन्स. तर ह्या 4 गोष्टी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. नालासोपारा टू त्र्यंबकेश्वर जो काय टोटल डिस्टन्स आहे 185 to 190 किलोमीटर आहे. आणि जायला 3.5 तास लागतात, पण आपण आरामात जाणार आहे. ब्रेक पण घेणार, थोडासा रिलॅक्स पण करणार, म्हणजे जेमतेम आपल्याला 4 ते 5 तास लागू शकतात. तर आता आपण डायरेक्ट भेटूया हायवेला. तर मित्रांनो, मी हायवेला पोचलो आहे. समोर बघा किती फॉग दिसतंय, पूर्ण सगळीकडे फॉग आहे. एक किलोमीटरवरती टोल गेट आहे. बापरे, ह्यांच्यापासून तर लांबच राहायचं. समोर आता टोल आलेला आहे. हा, तसे थंडीने गारटले आहेत ना. हा 26 जानेवारी सगळ्यांना हॉलिडे म्हणून खूप रायडर बघा. हो हो हो. पुढे वैतरणा रिव्हर आहे, तर आपण बघूया. हेल्मेटच्या आतमध्ये ग्लासवरती पूर्ण फॉग आलाय. समोरचं काय दिसत नाही. चलो. मनोर 3 किलोमीटर, वाडा 24. आपण मनोरवरून जाणार आहे. इथून आपल्याला राईड घ्यायचं आहे. हा रस्ता समोर वापीला जातो, आतमध्ये जव्हारला जातो.
आपण मनोरच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे. मध्ये मध्ये रस्ते थोडे खराब आहेत. अजून 96 किलोमीटर डिस्टन्स बाकी आहे. 2 तास लागतील अजून पोचायला. हे जी आजूबाजूची हिरवळ आहे ना, ह्यासाठी मी ह्या रोडने यायचा विचार केला. कारण की ही जी सिनरी जी भेटते ना ह्या रोडला, जशी आपल्या कोकणामध्ये भेटते तशी ह्या ठिकाणी भेटते. एकदम भारी वाटतं बघायला. सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे. ॲक्च्युली माझ्या राईट साईडला आहे. समोर येईल तेव्हा तुम्ही बघालच. हा रोड आहे ना तुम्हाला एकदम मोकळा भेटणार. ह्या रोडला अवजड वाहने जास्त येत नाहीत. जेमतेम तुम्हाला भेटले तर 1-2 भेटतील. रस्ता एकदम भारी आहे. चालवायला मजा येते. माझ्या गाडीचा स्पीड 80. हे आजूबाजूचं मोशन दिसतं ना, मोशन ते पूर्ण एनडी फिल्डरचा कमाल आहे. ह्याच्यामध्ये सिनेमॅटिक जो व्ह्यू भेटतो ना, लुक, मोशन, हे भारी भेटतं. कितीही मोठा प्रोफेशनल रायडर असू दे, टर्निंगला गाडीचा स्पीड कमी करावाच करावा. सो तुमच्यासमोर सूर्यदेव आहे. तुम्हाला माझ्या डिस्प्लेमध्ये व्यवस्थित क्लिअर दिसत नाही, पण मला एकदम क्लिअर दिसतंय. हा रोडचा जो पॅच आहे ना एकदम जबरदस्त आहे. गाडीचा एकदम स्मूथली जाते पाण्यासारखी. म्हणून मी हा रोड चॉईस केला. आज प्रजासत्ताक दिन आहे म्हणून शाळेतली पोरं पॅरेडसाठी बाहेर आलेले आहेत. अजून इथून 77 किलोमीटरचा डिस्टन्स कवर करायचं आहे. समोरचं व्ह्यू पण एवढं भारी येतात ना, एवढं ग्रीनरीमधून पण. मला एवढं भारी वाटतंय, तुम्हाला किती छान वाटत असेल बघितल्यावरती. हो 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 हो. सकाळच्या वाजले 8:30. पुढे चहा नाश्त्यासाठी थांबेन मी. जोराची भूक लागले. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
इथून आता घाट सेक्शन चालू झालेलं आहे. थोडासा इकडे पॅच थोडासा खराब आहे. मध्ये मध्ये रोड चांगला आहे, थोडासा खराब पण आहे. या उन्हामुळे ना, सकाळच्या सनराईजमुळे हे जे डोंगर आहेत हिरवळ पण दिसतात आणि गोल्डन पण दिसतात. जव्हार 7 किलोमीटर. जव्हार पर्यटन शहरात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. अजून 57 किलोमीटर बाकी आहे. इथून आपण सरळ जाऊया. जव्हार नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. हा जो रोड आहे आपल्याला नाशिकला जोडणार आहे. हॉटेल रमामध्ये चहा आणि नाश्ता करूया. रामायण रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे आणि मी कांदे पोहे मागवलेत 1 प्लेट आणि चहा. तर बघूया आपण कांदा पोह्याची टेस्ट कशी आहे. कांदा पोहे आलेले आहे मस्तपैकी आणि त्याने शेव दिलेली आहे. कांदे पोहे एकदम भारी वाटतात कारण की शेव मिक्स केल्यामुळे ना अजून त्याच्यामध्ये भारी टेस्ट येते. चहा एकदम भारी आहे. त्याची चहा जी आहे ती एकदम भारी आहे. मस्त वाटतं, भारी वाटलं. अजून 1 तासाचं रनिंग आहे. 43 किलोमीटर कवर करायचं आहे. म्हणून मी आता जरा गाडी फास्ट मारतोय कारण की खूप लेट झालं आहे. त्र्यंबकेश्वर 40 किलोमीटर, नाशिक 70 किलोमीटर. थांब थांब, मला जाऊ दे, थांब.
आपण आहे जव्हार नाशिक रोडला. अजून तरी आपल्याला 55 मिनिट लागतील. आदिवासी जननायक बिरसा मुंडा चौक. आपण 40 मिनिटांमध्ये पोहोचणार आहोत. अजून 24 किलोमीटर डिस्टन्स बाकी आहे. तर आपण आता 14 ते 15 मिनिटात त्र्यंबकेश्वरला पोचतोय. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आपल्या भाविकांचे स्वागत करीत आहोत. तर मित्रांनो, मी फायनली पोचलो आहे त्र्यंबकेश्वरमध्ये. आपल्याला बाईक पार्किंगसाठी जागा बघावी लागेल. दादा येऊ द्या इकडं. काही ठिकाणं अशी असतात जिथे कॅमेऱ्यापेक्षा मन जास्त पाहतं आणि त्र्यंबकेश्वर त्यातलं एक पवित्र स्थान आहे. हे फक्त मंदिर नाही तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवाचं एकत्रित स्वरूप आहे. 3 नेत्राचा महादेव त्र्यंबक. येथे आल्यावर एक वेगळी शांती जाणवते. गर्दीत असूनही मन मात्र स्थिर होतं. प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर श्रद्धा आणि प्रत्येक श्वासात ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. असं म्हणतात की इथून गोदावरी मातेचा उगम झाला, म्हणूनच या भूमीला मोक्ष आणि मुक्तीचं स्थान मानलं जातं. मी इथे फक्त पाहायला नाही आलो, मी इथे अनुभवायला आलो. कारण काही क्षण कॅमेऱ्यात नाही तर थेट मनात साठवायचे असतात. त्र्यंबकेश्वर आपल्याला एकच गोष्ट शिकवतो, शक्ती गोंगाटात नाही तर शांततेत असते. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. तर मंडळी, सकाळी 11 वाजता लाईन लावली होती आणि रात्री 8:30 वाजता माझं दर्शन झालेलं आहे. आणि मी आत्ता वाजले 9:30. तर 9:30 वाजता मी आता परत घरी जायला निघालो आहे. खूप भयंकर गर्दी होती. तीन दिवस सुट्टी असल्या कारणामुळे त्याच्यामध्ये 4th सॅटर्डे, संडे आणि मंडे इंडिपेंडंट डे या 3 सुट्ट्या लगातार आल्यामुळे प्रत्येक ठिकाणी ज्योतिर्लिंगला एवढी गर्दी होती जबरदस्त की विचारू नका. अक्षरशः थकलोय पूर्ण. पण जेव्हा
आतमध्ये जाऊन पाया पडलो तेव्हा एकदम भारी वाटलं. तेव्हा पूर्ण जो थकवा होता दिवसाभराचा, जे का मी 8 तास 10 तास जे का लाईनीमध्ये राहिलो होतो, तेव्हा पूर्ण थकवा निघून गेलेला आहे. तर मी आता निघालो आहे सरळ घरी जायला. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत सेफ राईड, एन्जॉय राईड.